प्रत्येक शहरात 2 प्रकारची माणसं असतात. एक ती जी सकाळी उठून स्वप्न पूर्ण करायला धावतात आणि दुसरी ती जी स्वप्न बघतच झोपून राहतात. आमचा प्रणव हा दुसऱ्या प्रकारातला नमुना आहे बरं. कामापेक्षा आरामावर जास्त प्रेम आणि जबाबदारीपेक्षा शॉर्टकटवर जास्त विश्वास. पण नशीब हे माणसाला कधी वर नेतं आणि कधी थेट डोक्याला शॉट देतं. चला तर मग सुरुवात करूया या भन्नाट प्रवासाची आणि बघूया प्रणवच्या डोक्याला असा कोणता शॉट बसतो की त्याचं आयुष्यच उलटं पालटं होतं. चला. ठोंबरे काका. नाही हे नाही. हा हा वा पसरलेत अजून. अरे सूर्य आहे, चंद्र नाहीये. हे प्रणव, अरे उठ. अरे उठ रे. ओ काका जरा हळू बोंबला ना. 1 ते 4 झोपायची वेळ आमची आहे, जरी त्याची उठायची असली तरी. नको माझ्या नावाने बोंबलू. हा गप्प बस. हा. बधीर. अरे उठ जरा, खाटेवरनं खाली ये. अरे उठलास का? कोण बोलतंय? कोण आहे? अरे बापरे. काय हो राजपुत्र प्रणव, उठलात का आपण? सूर्यनारायण ज्या वेळेला डोक्यावर येतो ना त्यावेळेला तू उठतोस. हा त्याच्यानंतर तुला दुपारी चरायला लागतं. ते चरून झालं की थोडीशी अजून झोप काढतोस आणि नंतर मग संध्याकाळी तू नोकरी शोधायला म्हणून बाहेर पडतोस. आणि रात्री तू नोकरी मिळाली नाही म्हणून बोंबलत परत येतोस. बरोबर ना? हा? खरे. अरे अरे मला आधी सांग की तू गेल्या 6 महिन्याचं भाडं कधी देणार आहेस मला? काका गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग करतोय आता. अहो काका नका टेन्शन घेऊ. तुमचे पैसे कुठे घेऊन मी पळून चाललोय का विजय मल्ल्या सारखा लंडनला? लंडन नाही ना काका, तुम्हाला म्हणून सांगतो लवकरच माझं मोठं काम होणार आहे. हो मोठं काम. एकदम मोठं. अरे कर्मदारिद्र्या, अरे गेले कित्येक महिने तू हेच गाजर मला दाखवतोय. खरं सांगायचं तर तुझे आई वडील अपघातात वारले म्हणून तुला डिपॉझिट न घेता कमी भाड्यात ही खोली तुला दिली मी राहायला. त्याचे असे पांग फेडतोस होय. आणि वर त्यातनं तुला मी हे असे नोकरीसाठी रेफरन्सेस पण देत असतो. काका खरं सॉरी. मला वाईट वाटतंय खूप. माहितीये आई वडील गेल्यावरती तुम्हीच मला सांभाळलंय. हो की नाही? गेले की नाही? काका हे बघा, मी आता जॉब करेल, भरपूर पैसे कमवेल आणि तुमचं भाडं क्लिअर करेल. हो ना? अरे गधाड्या, ते रडण्याचं नाटक माझ्या समोर करू नकोस बर का. अशी तुझी नाटकं मी खूप बघितली आहेत. हे बघ तू तसा हुशार मुलगा आहेस रे. पण काय त्या नाक्यावरच्या पोरांमुळं तू जरा बिथरलाय, असा भरकटलाय. हे बघ असं करू नकोस. अरे तुझ्या आई वडिलांचं स्वप्न तुला पूर्ण करायचंय. तुला खूप मोठा माणूस व्हायचंय ना? हो व्हायचंय. हा ठीक आहे. हे बघ हे घे, याच्यात काही नोकरीच्या जाहिराती आहेत. शेंगदाण्यांचा वास येतोय. हो टरफलं ठेवलेत तुला खायला. तिथे ते अर्ज कर. हो. कुठेतरी नोकरी बघ बाबा. बघतो. म्हणजे माझे पैसे तरी मला लवकर मिळतील. हो काका, नोकरी बघतो आणि तुमचे सगळे पैसे क्लिअर करतो. बस. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. हा. हा चालेल. आणि हे बघ तुला काही माझ्या मार्गदर्शनाची गरज लागली. चिनी माका बनवतो काय मला हा? अरे माझ्या मार्गदर्शनाची जर काही गरज लागलीच तर मला सांग, मी आहे इथं. वाट बघा. वाट बघा सांगतोय मला.
ए पोरा ये इकडे ये इकडं आलो आलो. इकडं. हे घे, याच्या जाहिराती येतात, अर्ज कर आणि नोकरीला कुठेतरी चल पळ. पडलंच तर. ठोंबरे काका. गेला वाटतं म्हातारा. ए इथे इथे ऐक आता माझं. आता कोणी आलं ना त्याला सांगायचं की दादा घरामध्ये नाहीये. हा बाहेर गेलाय, नंतर या. तुला ना मी चॉकलेट देतो. दादा 5 चॉकलेट अजून उधारी आहे. उधारी येते वे. साव पण ठेवा, लिहून ठेव लिहून. हो. बाय बाय बाय. सांगा तेवढं. हा, हा हा, हा. जा जा, जा. जाऊ दे, कटकट गेली बाबा. ओ काका कुठं चालले? प्रणव. प्रणव आत्ताच म्हणाला कोण जर आलं त्याला सांग मी नाहीये. बर. कोण रे? आईला सुखाने बसून पण देत नाही. सांगितलं होतं पोरांना सोडू नका आतमध्ये कोणाला पण. कोण आलं झक मारायला. अरे हो. आपण कोण? प्रणव. नाही तो मी, पण आपण कोण? यमराज. सरकारचे फोन उचलत नाही वय रे भडव्या. आता तुला सांगतो. चुरा के दिल मेरा गोरिया चली. आईला हा तर आपला प्रणव दिसतोय, पण हा कुणाच्या खांद्यावर फिरतोय? चल भाई चेतन, जरा मॅटर समजून घेऊ. बापरे, हा सीन जर नेटफ्लिक्सवर टाकला तर लगेच ट्रेंडिंगला जाईल. काय करू काय करू. बंटी बंटी. हे गरम चाय की प्याली प्याली चा प्याली.
ना 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 गरम चाय की प्याली हो. बंटी बंटी अरे बंट्या बंट्या ए अरे काय झालं काय? बरोबर पुढं पुढं त्याच्या आईचं तळींदर प्रणव डेंजर मध्ये आहे. काय? हा तू 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 बस तू बस दर चहा पैसे नाहीत. नाही जाऊ दे मग. अरे अरे काय झालं काय पण? अरे इथं बस. अरे प्रणव ना काय? हा चल मयुरेशला सांगू. ए मुके टपरी सांभाळ रे. चल Again. One. Again. One. शे मित्रा तुझ्या तर बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे. तुला साधा एक पुशअप मारता येत नाहीये. शे बरं मी काय म्हणतो, एक काम कर, मला तुझा पर्सनल ट्रेनर म्हणून ठेव. एका महिन्यात नाही तुला आर्नॉल्ड बनवला ना तर माझं नाव पण मयुरेश नाही. पण दादा मी तर कालच जिम जॉईन केली आहे. माझ्या अजून बेसिक्स पण क्लिअर नाही आहेत. एका दिवसात कशी होणार माझी बॉडी? गुड क्वेश्चन. आय लाईक इट. बर सिट डाऊन सिट डाऊनच आहे. स्टँड अप. आधी आपण एक काम करू, तुझे बेसिक्स क्लिअर करू. हा एक काम कर, तू 100चे 3 सेट मार पुशअपचे. एवढे? येस यू कॅन डू इट. कम ऑन. अरे मैर्या Yes, come on. अरे मैर्या Come on. मैर्या हात कामाचा वास. आंघोळ करतो का नाही रे? ऐक कशाला आरडा ओरडा करताय जिम मध्ये? काय झालंय? अरे आपल्या खांद्याने त्या प्रणववर टाकून माणसाला उचलू. अरे काय बोल, नीट बोल ना बाबा. कशाला डोक्याला शॉर्ट करतोय? अरे आपला प्रणव डेंजर मध्ये आहे. हा ना. काय? अरे मी असताना कुणाची हिंमत आहे त्याला हात लावायची? अरे मला का डेंजर मध्ये टाकतोय रे? अरे ऐका ना, मला जरा नीट सांगाल का काय झालंय ते? बंट्या बेंच इकडे घे. अरे तू घे. बस काय? ए चल प्रेमला पण सांगू. चल लवकर. चल बाबा चल. ए अरे थांबा, त्याला फोन लावून इथंच बोलवतो. आईला हे माझ्या डोक्यात का नाही आला आधी? तर तुझा वरचा माळा मोकळा आहे ना. नीट बोल बंटी. ए वाजूला घंटी. ए, अरे भांडू नका, थांबा. ए चला, आदित्यला पण तिकडे चौकात बोलवलंय. चला ते दोघं येतात. चला चला. तुझ्या आईला तुझ्या लय मस्ती आली होती ना तुला. हा आज आला ना तावडीत माझ्या. बोल बोल बोल. सरकारचे पैसे कधी देतो बोल. माझं ना खूप मोठं काम होणार आहे. ते एकदा झालं ना, तुमचे सगळे पैसे देऊन टाकेल मी फायदा सकट. हो खोट बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. तू नाही सुधारणार. थांब, तुझी गेमच करून टाकतो. थांब. नको. बाई ऐका ना. माझे मित्र ते नक्की मला मदत करतील. मला फक्त एक कॉल करू द्या. कॉल एकच. प्लीज. एकच कॉल करायचा. हो एकच प्लीज. बर थांब. हे घे. पण जर का शानपणा केला तर तू हा कर. पासवर्ड. बोले हैं नाम कमाए
आएगा, बेटा हमार कुछ बड़ा ही करेगा, शेर के बच्चा कभी घास न खाए। ए चल वर ये, चल वर ये. तुमच्या आईला तुमच्या स्वतःला काय जेम्स बॉन्ड समजता काय माग मागे यायला? ए नरसाळ्या चल लवकर वर ये. हा चला सगळे चला. ए बिल्डर वरती ये चल. ए ढापणे तुला काय वेगळं सांगायचं का? चला इथं गप गुडघ्यावर बसा. चला खाली बसा पटकन गुडघ्यावर. हात वर करा. चला सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांनी. मी कसे हात वर करू? ए आवाज नकोय कुणाचा, आवाज नकोय कुणाचा. मी या चिंगूरचे मित्र का? मला माहिती मी त्याला इथं का आणलाय. काय रे माहिती का तुला इथं का आणलाय त्याला? हो काका, अहो मी इथं चुकून आले. काका आम्हाला जाऊ द्या प्लीज. होय लय जोरात लागली. जोरात आली. हा हा झाली का? झाली? तुम्हाला नाही माहिती ना त्याला इथं का आणलाय? मी सांगतो. काही महिन्यांपूर्वी तुमचा हा दोस्त जुगारात हरलाय. त्यांनी आमच्या मालकाकडून म्हणजेच आमच्या सरकारकडून 3 महिन्यांच्या बोलीवर व्याजाने पैसे घेतलेत. आणि आता परत पैसे द्यायची वेळ आली तर आमच्या सरकारला दिली आणि कल्टी. रामखोर लई दिवसांनी सापडलाय. आता याला सोडत नसतोय. आम्हाला जाऊ द्या की काका, याला ठेवा तुम्ही. अहो दादा, मी काय म्हणतो, याला असं बांधून आणि मारून काय होणार आहे? आपण सगळे बसून चर्चा करू ना, काहीतरी सोल्युशन काढू. हा दाढीला काका जाऊ द्या. तुम्ही ना आम्हाला तीन दिवसाची मुदत द्या. अरे 3 कुठं? 3 नको, 3 नको. अरे प्रणव थांब तू जरा थांब. अरे चुप ना प्रणव, बोलतोय ना मी. चुप. 3 दिवसाची मुदत द्या. त्या 3 दिवसात आम्ही तुमचे सगळे पैसे व्याजासकट परत करू. व्याजासकट. हा हा हो 3 दिवस. 3 नाही 7 दिवस घ्या. किती? 7 दिवस. 7 दिवस. पण 7 दिवसात जर पैसे परत आले नाही तर तुम्ही सगळे डेंजर मध्ये. चला, उठा. काका मी काय म्हणतोय, आम्ही तुमचे सगळे पैसे आहेत ना परत करू. आम्हाला जाऊ दे ना. आणि या प्रणवला सोडा ना प्लीज. प्लीज काका सोडा ना प्लीज प्लीज. हो हो. चला सगळ्यांनी कल्टी मारा. त्याला घेऊन जा. चला. चला चला शांततेत चला. चला. आता तुमचा काउंटडाऊन सुरू. चला निघा. लय मारलंय रे, लय मारलंय. मारला दुखत असेल ना पण. तू माझ्या आधी लय मारला रे मला. साईडला बसू त्याला, बसू त्याला. टेको इथे. ऐक बसू द्या. थांब पाय सरळ कर. सावकाश. मायला त्याच्या असा राग आला होता ना, असं वाटलं एका बुक्कीतच चेंगूळ काढाव त्याच्या. ए चेत्या बोल बच्चन, फटका खाऊन आलाय तिथे. शांत हो. आणि प्रणव, मला खरं सांगशील का हा सगळा मॅटर काय? अरे त्या दिवशी ना माझा लकच खराब होता रे. ऐक. अरे काळजी कशाला करतो? सॉरी. प्रेम कर. अरे काळजी करू नको म्हणतोय रे मी. अरे पैसे असे जमा होतील. अरे हम है तो क्या गम है यार. टेन्शन नको घेऊ. हा पैशाची सोय काय आठवड्याभरात होऊन जाईल. पण मी काय म्हणतो, अरे मी तेच म्हणतोय. अरे 20-30 हजाराची तर लय गोष्ट आहे. हा अरे सगळे म्हणून करू की काहीतरी आपण. हा मित्रांनो, ते काय आहे ना, सरकारला मला 20-30 हजार नाही द्यायचेत. मग सांगतो. सरकारला मला वायद्यासकट. काय? सरकारला मला वायद्यासकट. ए अरे ते तोंडातला आधी थूक मग बोल. तोंडात काय नाही रे माझ्या बाबा. मी म्हणतोय सरकारला मला द्यायचे. अरे प्रणव
प्रणव नीट बोल. थांबा थांबा, रिलॅक्स. प्रणव, आता खरं सांग, तुला सरकारला व्याजासकट किती पैसे द्यायचेत? सरकारला हां मला हां. अरे लवकर बोल, नाही तर मी आता ठोकीला. अरे थांब रे 2 मिनिटं, बोलतोय ना तो. व्याजासकट हां 30 लाख द्यायचे. 30 लाख. अरे अरे काय बोलला तो?